दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण आतापर्यंत अनेक लोक असे बघितले आहेत की ज्यांच्या सेवा कार्यामुळे ते आजही ओळखले जातात. जरी आज ते मरण पावलेले आहेत, परंतु त्यांच्या कामामुळे ते सर्वांच्या आठवणीमध्ये आहेत. आणि मदर तेरेसाबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलंच असेल, वाचलेलं असेल त्यांच्याबद्दल. आणि त्यांनी आयुष्यभर देवाची सेवा केली, देवाच्या लोकांची सेवा केली. त्यांच्याकडे स्वतःचं असं काही नव्हतं संपत्ती, परंतु ज्यावेळेस त्या मरण पावल्या त्यावेळेस अख्ख्या जगातल्या देशाचे राष्ट्रपती आणि इतर सर्व मोठे लोक त्यांच्या अंत्यविधीला त्या ठिकाणी उपस्थित होते. याचं कारण त्यांची सेवा, आणि हीच सेवा त्यांच्या पुढील लोकांनी ती सुरू ठेवली. ती जी सेवा आहे ही पुढे आज अजूनही आपण बघतो की ती चालू आहे. त्याच्या विरुद्ध आपण जगामध्ये अनेक अशी हुकुमशाही बघतो की ज्यांनी लोकांचा अत्यंत छळ केला, काही लोकांना मारून टाकले. परंतु त्यांचं ज्यावेळेस शेवट आला तो शेवट खूप भयंकर होता. काहींनी आत्महत्या केली, काहींनी आजारपणामुळे त्यांचं तसं मरण आलं, परंतु त्यांच्या मरणामुळे कोणालाही असं वाईट वाटलं नाही. किंवा आपण असं म्हणतो की त्यांचा वारसा इतर कोणी पुढे चालवत आहेत, असंही काही नाही. ते लोकांच्या आठवणीमध्ये ते राहत नाहीत किंवा लोक त्यांची आठवण करत नाही. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या जगामध्ये आला तो एक राजा होता, परंतु सेवक म्हणून तो आला. सेवक म्हणून त्यांनी ह्या जगामध्ये लोकांची सेवा केली. जे प्रस्थापित होते, जे हुकुमशाही लोक होते, त्यांच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. लोकांच्या पापासाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा वारसा जो आहे हे आपण पुढे चालवत आहोत, कारण त्यांचं कार्य जे होतं हे चांगलं होतं. आणि तो चांगलं जे काम आहे त्याचा वारस आपण आहोत आणि आपण ते काम पुढे चालवत आहोत. आणि त्यांचा जो सेवकपणाचा जे त्यांनी उदाहरण घालून दिलं तेच आपण पुढे न्यायचं आहे. जे देवासाठी जीवन जगतात ते आपला उत्तम वारसा मागे ठेवून जातात. याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 16वा वचन. रोमन्स चॅप्टर 8 and verse 16. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.